महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात घडलेल्या एका राजकीय घडामोडीने दिल्लीपर्यंतचं गणित बदलल्याची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदार शिंदे गटात दाखल झाले आणि त्यानंतर अचानक केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला. आता प्रश्न फक्त मंत्रिपदाचा नाही, तर या संपूर्ण राजकीय खेळीच बक्षीस कोणाला मिळणार, कोणाचं पद धोक्यात येणार आणि महाराष्ट्रात कोणाचं राजकीय वजन वाढणार, हा आहे. श्रीकांत शिंदे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात असताना प्रतापराव जाधवांचं काय? संजय जाधव, ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांच्या नावाची चर्चा नेमकी का सुरू आहे? आणि या सगळ्या मागे खरंच ऑपरेशन टायगरचा मोठा राजकीय परिणाम आहे का? आज याच सगळ्या घडामोडींचं सविस्तर विश्लेषण पाहूया. नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. केंद्रीय मंत्रिमंडळांचा विस्तार होणार ही चर्चा नवीन नाही, पण यावेळी महाराष्ट्राकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. कारण गेल्या काही आठवड्यात महाराष्ट्रात जे राजकीय बदल झाले त्याचे पडसाद आता थेट दिल्लीत उमटताना दिसत आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिंदे गटाची ताकद केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही, तर एनडीए मध्येही त्यांचं राजकीय महत्त्व वाढल्याचं चित्र दिसू लागलं आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे सेनेला आणखी मोठं प्रतिनिधित्व मिळू शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या नावावर केंद्रीय नेतृत्व सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे. अर्थात याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, पण अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या तर या चर्चेला वजन मिळालं. तर या चर्चेला वजन मिळतं. श्रीकांत शिंदे हे सलग लोकसभा निवडणुका जिंकत आले आहेत. संसदेतही त्यांची उपस्थिती आणि संघटनात्मक कामांमध्ये त्यांचा सहभाग यांची नोंद घेतली जाते. त्यातच एकनाथ शिंदे यांचे पुत्र असल्यामुळे महाराष्ट्रातील शिंदे सेनेचं नेतृत्व भविष्यात अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो, अशी चर्चा आहे. पण फक्त एवढंच कारण नाही. ऑपरेशन टायगर म्हणून चर्चेत असलेल्या राजकीय घडामोडींनी हे संपूर्ण समीकरण बदलल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील 6 खासदार एनडीएच्या गटात आणण्यात शिंदे सेनेला यश आलं. या घटनेमुळे लोकसभेत शिंदे सेनेच्या खासदारांची संख्या वाढली म्हणजे दिल्लीत राजकीय वजनही वाढलं. केंद्रातील कोणत्याही आघाडीत संख्येला सर्वाधिक महत्त्व असतं. त्यामुळेच आता या वाढलेल्या ताकदीचं राजकीय बक्षीस म्हणून शिंदे सेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळू शकतं, अशी चर्चा सुरू आहे. याच ठिकाणी प्रतापराव जाधव यांचं नाव चर्चेत येतं. सध्या ते आयुष खात्याचे स्वतंत्र प्रभाग असलेले मंत्री आहेत. त्यांच्याकडे आरोग्य खात्यांचं राज्यमंत्रीपदही आहे. पण त्यांच्या कामकाजाबाबत केंद्रात समाधान नसल्याची चर्चा काही माध्यमातून पुढे आली आहे. अर्थात यालाही अधिकृत दुजोरा नाही. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांमध्ये त्यांचं नाव वारंवार का घेतलं जातं, याचं हे एक कारण मानलं जात आहे. जर खरोखर फेरबदल झाले तर प्रतापराव जाधव यांच्याकडून काही जबाबदाऱ्या काढून घेतल्या जाऊ शकतात किंवा त्यांचं स्थान दुसऱ्या चेहऱ्याला दिलं जाऊ शकतं, अशी राजकीय चर्चा रंगली आहे. मग प्रश्न पडतो की प्रतापराव जाधव यांच्या जागी कोण? इथे सर्वाधिक चर्चेत आहे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचं नाव. मराठवाड्यात सलग 3 वेळा निवडून आलेले खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा स्थानिक जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि मराठवाड्यातील राजकीय प्रभाव लक्षात घेता त्यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. शिंदे सेनेने मराठवाड्यात आपला विस्तार अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे त्या भागातून एखाद्या चेहऱ्याला मंत्रिपद दिल्यास त्याचा राजकीय फायदा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं नावही चर्चेत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. त्यानंतर या दोघांच्या नावाची चर्चा आणखी वाढली. अर्थात दर्शन आणि मंत्रिपदाचा थेट संबंध जोडता येणार नाही, पण राजकारणात प्रतिक्रियांनाही महत्त्व असतं. त्यामुळे या भेटीकडेही अनेकांनी वेगवेगळ्या नजरेने पाहिलं. दुसरीकडे काही हिंदी माध्यमांमध्ये संजय दिना पाटील यांच्या नावाचीही चर्चा झाली. मात्र त्यांच्या संदर्भात काही वाद निर्माण झाल्यानंतर त्यांची शक्यता कमी झाल्याचं बोललं जात आहे. मराठी आणि हिंदी माध्यमांमध्ये वेगवेगळी नावं समोर येत असल्यामुळे अंतिम निर्णय काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे दिल्लीतील शेवटच्या क्षणापर्यंत अनेकांचे राजकीय प्रयत्न सुरू असल्याचं चित्र आहे. या संपूर्ण घडामोडीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपचं राजकीय गणित. महाराष्ट्र हा लोकसभेच्या दृष्टीने देशातील सर्वात महत्त्वाच्या राज्यांपैकी एक आहे. उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक लोकसभा जागा महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मित्रपक्ष समाधानी ठेवणं भाजपसाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. विशेषतः आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक मित्रपक्षाला योग्य प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केंद्रीय नेतृत्व करत असल्याचं दिसतं. त्यामुळे शिंदे सेनेला अधिक महत्त्व मिळणं हा केवळ एका पक्षाचा विषय नाही, तर एनडीएच्या व्यापक राजकीय राजनीतीचाही भाग असू शकतो.
याचा दुसरा परिणाम ठाकरे गटावरही होऊ शकतो. कारण जर शिंदे सेनेला केंद्रात आणखी मोठं प्रतिनिधित्व मिळालं तर खरी शिवसेना कोणाची? या राजकीय लढाईत शिंदे गटाला आणखी एक मोठा मुद्दा मिळेल. पक्षातील खासदारांची वाढलेली संख्या, केंद्रातील वाढलेले प्रतिनिधित्व आणि भाजप